धक्कादायक. अजितदादांना अंत्यसंस्कारावेळी अखेरची सलामी देताना पोलिसांनी असं. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या समोरच घडला असा प्रकार. नेमकं काय झालं? महाराष्ट्र अजूनही हादरलेलाच आहे. 2 दिवस उलटले पण विश्वास बसत नाही. कालपर्यंत जनतेत वावरणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत. ही गोष्ट अजूनही कुणाच्या मनाला मान्य होत नाही. बारामती एअरपोर्टजवळ लँडिंग करत असताना झालेला तो भीषण विमान अपघात क्षणात सगळं संपवून गेला. 5 जणांचा मृत्यू, त्यात अजित पवार. राज्याच्या राजकारणात एक मोठं पान बंद झालं. आज बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कारासाठी जनसागर उसळला होता. डोळ्यात पाणी, मनात दुःख आणि हवेत प्रचंड तणाव. शासकीय इतमामात सुरू झाला. पोलीस रांगा लावून उभे, बंदुका सज्ज, आदेश मिळण्याची वाट पाहत सगळे स्तब्ध. समोर देशातील आणि राज्यातील सर्वोच्च नेते उपस्थित. क्षणाक्षणाला वातावरण अधिकच गंभीर होत चाललं होतं. आदेश झाला. पहिला राऊंड हवेत झाडला गेला. दुसऱ्या राऊंडसाठी बंदुका वर गेल्या आणि तेवढ्यात एक विचित्र आवाज. क्षणभर सगळे गोठले. हा आवाज नियोजित होता की काहीतरी चुकलं? मैदानात कुजबूज सुरू झाली. कॅमेरे हलले. लोकांच्या नजरा एकाच दिशेला खिळल्या. अंत्यसंस्कार सुरूच होते. पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न, आत्ताच काय झालं? सोशल मीडियावर काही मिनिटात व्हिडिओ फिरू लागला. लोक म्हणू लागले, सलामी दरम्यान काहीतरी गडबड झाली आहे. कारण ज्या क्षणी हा आवाज आला त्याच वेळी पार्थिवाजवळ कुटुंबीय आणि मान्यवर उभे होते. क्षणभरासाठी भीतीचं सावट पसरलं. सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली. कोणीही काही बोलायला तयार नव्हतं. कार्यक्रम पुढे नेण्यात आला, पण त्या आवाजानं सगळ्यांची झोप उडवली होती. आणि मग तपासात जे समोर आलं ते ऐकून सगळे हादरले. अखेरचा खुलासा. अजितदादांना अखेरची सलामी देताना 3 राऊंड हवेत फायर केले जातात. पण दुसरा राऊंड फायर करताना एका पोलीस कर्मचाऱ्याकडून चुकून मिसफायर झाला. गोळी कुणालाही लागली नाही. हा निव्वळ सुदैवाचा क्षण होता. कारण त्या जागी पार्थिवाजवळ मुखाग्नीची तयारी सुरू होती. आजूबाजूला देशातील मोठमोठे नेते उपस्थित होते. एक छोटी चूक आणि अनर्थ घडू शकला असता. हा क्षण आजही व्हिडिओत पाहताना लोकांच्या काळजाचा ठोका चुकतोय. अंत्यसंस्काराच्या त्या पवित्र क्षणी घडलेली ही घटना संपूर्ण देशासाठी एक गंभीर इशारा आहे.